आमदार देवेंद्र कोठे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे पोलीस आणि प्रशासन यंत्रणेला हाताशी धरून विरोधकांना अटक करणे, धाकदपटशहा, दंडेलशाही करणे यात व्यस्त आहेत. आपल्याला आणि जड चाललेल्या विरोधी उमेदवारांना अटक केली जाण्याची शक्यता आहे, असं शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आज सांगितलं. यावर उत्तर देत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, वास्तविक पाहता या निवडणुकीत अमोल शिंदेंनी जे आरोप केले ते निराधार असल्याचं आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले. अमोल शिंदेंनी गंभीर आरोप केलेले, यंत्रणांचा वापर होतोय, अटक करण्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली की आम्हाला अटक केली जाईल. निवडणूक जेव्हा हरताना आपल्याला दिसते. ओके काय म्हणलं ऑडिओ चेक दादा, अमोल शिंदेनी गंभीर आरोप केलेले, काय उत्तर? वास्तविक पाहता ह्या निवडणुकीत अमोल शिंदेंनी जे आरोप केले ते सगळे निराधार आहेत. त्यांच्याच पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने ह्या निवडणुकीत दुर्लक्ष केलेलं आहे. त्यांच्या आणि त्यांच्याशी ज्यांच्याशी युती आहे या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ह्या निवडणुकीत गैरहजेरी नोंदवली. एखादी निवडणूक जी हाताबाहेर चालली, जिथं पक्ष नेतृत्व सिरियस नाही. भारतीय जनता पार्टीचे शहरातले 3 आमदार, मी असतील, समाधान दादा, आमच्या ग्रामीण मधले आमदार असतील, स्वतः पालकमंत्री साहेब ह्या निवडणुकीत आम्ही ठाण मानून एवढ्या ताकदीने हे निवडणूक कॅरी करतोय. त्या मानाने विरोधक कुठंच त्यांचा प्रेझेन्स, त्यांचा एक्झिस्टन्स या निवडणुकीत दिसला नाही. आणि अशा वेळी निवडणूक जिंकण्यासाठी काहीतरी फिक्टिम कार्ड शेवटच्या दिवशी खेळायचं, हा केविलवाणा प्रकार अमोल शिंदेनी केलेला आहे. अशी कुठलीही परिस्थिती नाही, कोणालाही चुकीच्या पद्धतीने अटक वगैरे केलेली नाही. आणि तेही सत्तेतल्या घटक आहेत. अशा चुकीच्या गोष्टी कदापि, आणि असं जर सत्ताधारी म्हणून किंवा प्रमुख म्हणून आम्ही जर सगळ्यांना अटक करू शकलो असतो तर निवडणूक झाली नसते. असे कुठलेही गैरप्रकार झालेले नाहीत. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक ताकदीनं लढवत आहोत. चुकीचे आरोप करून केवळ एक फिक्टिम कार्ड शेवटच्या दिवशी कसा खेळता येईल, त्याचा उपयोग कसा मतदानात घेता येईल, एनकॅश करता येईल, त्यासाठी खेळत. पण निश्चित भारतीय जनता पार्टी निवडणुकीची. देवेंद्र कोटेवर त्यांनी गंभीर आरोप केले. त्यांचं असं म्हणणं आहे की पैसे वाटत होते देवेंद्र दादा आणि त्यांचे फोटो देखील आम्ही प्रशासनाला दिले होते, मात्र प्रशासनाने कारवाई केली. देवेंद्र कोटे आमच्या शहरातला प्रमुख चेहरा आहे, आमचा आमदार आहेत. असे कुठलेही त्यांचे फोटो, व्हिडिओ पैसे वाटप करताना कुठेही व्हायरल झाले नाहीत. गाठी भेटी करताना संवाद, आणि त्यांचेही कार्यकर्ते रात्रभर पहाटेपर्यंत फिरतात. त्याचा अर्थ का पैसे वाटप करायला लागले? आम्ही कोणाला भेटायला गेलो तरी पैसे, पालकमंत्री महोदय असतील, मी असतील, आमचे सगळे आमदार महोदय असतील, हे निवडणुकीसाठी दिवसभर प्रचार आणि दुपारी, संध्याकाळी, रात्री 10-11 वाजता कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेऊन फिरत आहोत. ह्याचा अर्थ असा नाही की पैसे वाटतो. त्यात काहीही अर्थ नाही. हे आमचे जातीचे नेतृत्व संपावं लागले. आता मला अमोल शिंदेना आवर्जून सांगायचंय की तुम्ही म्हणजे समाज नाही आहे. तुम्ही ज्या ज्या समाजाचा उल्लेख केला त्या समाजाचे सामाजिक नेतृत्व वेगळं आहे आणि राजकीय नेतृत्व वेगळं आहे. आणि राजकीय नेतृत्व ज्यावेळी होतो त्यावेळी त्यांच्या जातीचा काही विषय नसतो. तुम्ही ज्या ज्या नेत्यांची ओळख त्यांच्या जातीच्या नावाने करून द्यायला लागलेत, कुठंतरी जातीच्या नावाने विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करायला लागलात. हे चुकीचं आहे. आम्ही सगळ्या जातींना प्रतिनिधित्व दिलंय, सगळ्यांना घेऊन जाणारा ही निवडणूक करतोय आणि निवडणूक मोठ्या ताकदीनं लढवतोय आणि जिंकतोय. आणि हाच शेवटचा एक खेळी, एक निवडणूक जिंकण्यासाठी काय करता येईल, काय केविलवाणा प्रयत्न आहे, यात काय तथ्य नाही. त्यांनी काल पालकमंत्र्यांवरती पण आरोप केलेले आहेत की सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी 4-5 जण जमले तर 10च्या आत हाकललं जातंय, परंतु पालकमंत्री रात्री 12 वाजता 1 वाजता 25-30 कार्यकर्ते घेऊन बसतात. ते बघा, ते पालकमंत्री आहेत, आमचे नेते आहेत. आणि दिवसभर निवडणुकीचं काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता. काल दिवसभर पालकमंत्री बघितलं असेल तर प्रत्येक पदयात्रा त्यांनी प्रत्येक गल्लीत शहरात जायचा प्रयत्न केला, काम केलं. आणि निवडणुकीची प्रचाराची वेळ संपल्यावर काही कार्यकर्त्यांसोबत चहा पिलं, बसलं, गप्पा टप्पा मारलं. असं काय कोणाच्या तर घरात गेले किंवा वेगळे हालचाल केले काहीतरी असं नाही. सार्वजनिक ठिकाणी बसले, उठले. आणि मंत्री आहेत म्हणल्यावर सोबत 5-7 लोक, 8-10 लोक असणं साहजिक आहे. पण त्याच्यामध्ये कॅमेरा चालू होते, लाईव्ह कॅमेरा चालू होते, व्हिडिओ चालू, एक तरी चुकीची गोष्ट. उलट पालकमंत्री सारखे नेते यापूर्वी कुणीही एवढ्या मायन्यूट लेवलला जाऊन निवडणुकीच्या प्लॅनिंग मध्ये सहभाग नाही घेतला. पालकमंत्र्यांनी एवढं जातीनं लक्ष घालून हे निवडणूक त्यांनी स्वतः पर्सनली यात लीड करून ही निवडणूक चांगल्या पद्धतीनं जिंकण्याचा प्रयत्न करतात. आणि ह्यांची निवडणूक हातातून चालली म्हणून आता काहीतरी आरोप करायचा म्हणून ते आरोप करतात.
काँग्रेसनं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एक तक्रार आता दाखल केली. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रभाग 22 मध्ये पैसे वाटत होते आणि त्यांचे व्हिडिओ देखील त्यांनी आता समोर आणलेले आहेत. नागेश गायकवाड यांची मुलगा आहे प्रेम गायकवाड. मी कालपासून किमान एक 20-25 व्हिडिओ असं बघत आहेत. ह्यांनी वाटले, ह्यांनी टाकले. माहिती घेत असताना कुणाचा 6 महिन्याचा व्हिडिओ आहे, कुणाच्या 2 महिन्याचा व्हिडिओ आहे आणि कुठले व्हिडिओ कधी आता निवडणुकीच्या तोंडावर हे असे प्लॅन करत आहात. अशी स्पेसिफिक ज्या वारणाचा उल्लेख केला तो व्हिडिओ मी अद्याप पाहिला नाही, पण मी मागच्या 2 दिवसापासून वेगवेगळे 20-25 व्हिडिओ असे सोशल मीडियावर व्हायरल आहेत आणि सगळ्याच पक्षाचे आहेत. त्यामुळे त्याची शहानिशा इलेक्शन कमिशन करतील, पण अशा निवडणुकीत अशा गोष्टीत बिलकुल तथ्य नाही. भारतीय जनता पार्टी अशा चुकीच्या पद्धतीने ही निवडणूक बिलकुल करत नाही. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.